नमस्कार. ओम नमः शिवाय. शिवलीलामृत पारायण दिवस 7वा. अध्याय क्रमांक 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजासन जनक प्रसिद्ध चरणारविंद नमुतयाचे स्कंद पुराणी सुत शौनिकादिकांप्रती सांगत त्रैतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दश प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयाची वंदिती पद्मज रमा माधव अनाय आणि वासम स्तविती जासी सर्वदा. शिवमहिमा नेनोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालीत कैसा हा. करी ओले गज चर्म प्रावरण ना कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरक पालन घेऊ वसे स्मशानी सर्वदा. चिदाभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट चित्ती तुके अंगीकारले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणिल भले ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन तृतीय नेत्रीपाळा यज्ञ वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाही सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नैनी बैसे देखोनी अवघेची दैत्यांसी देवणी यावर येणेची मजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभूत्य स्थान तेने दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवांसी निंदी यज्ञीन पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जप तप ज्ञान व्यर्थ अवमानाथ नावडे जया जेने निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दक्षायनी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावून एका अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रती ते धवा म्हणे मृगलोचने ऐक गवरी पद्मज जगणसहा सहोदरी लावण्य मृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तत्काळ अपमानील शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्यांचे वंदन पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषीवरी भरलासे आपुलाल्या पूज्य स्थानी देव बैसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर जैसा उडुंगानाथ मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विरांजित शिवद्वेषी परमभक्त कुंडित टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहेची नंदीवरोणी उतरोणी पित्या समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा जगदात्मा गुणनिधान न्याहाळोनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जन्नीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित ईस कोणी बोलाविले येथ कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती आधी माया प्रणविरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष बोलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली प्रलय विज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळीत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमल भमांडी हाक वाजली कृतांत कापे चळाचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक घेऊनी शिवगण गेले शिवपाशी धावून सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी पहा प्रलयाचा कृतांत हाक देऊनी अद्भुत जटा
आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रगटले वाटे त्याची या तेजांत चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे आसुडत सडा होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देक चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बलाहाक रक्तवर्षाव करीतसे अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते भोवाती अदक्षांगीची सर्व शक्ती निघोनी गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोणी निघाला क्रोधायमान 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविन्नला 60 कोटी गण घेऊन मागोनी धाविन्नला अर्पणा जीवन पुढे शिवमित्र धावून ख्याती केली दक्षयागी वारण चक्र संभाव्य त्यावर एकला लोटे कंठीरव की विनायके घेतली धाव अपारह ही पाहुनी आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र अवधानी सांडोनी सत्वर ऋत्वीज पळाले तेथोनिया आकांतला त्रिलोक प्रलय काळींचा पावक दुमदुमीला ब्रह्मांड गोलक शुक्रादी देव कापती एक मळमूत्र भय विसर्जिती धात्रे गळाली नेंती क्षिती कुकुट रूपे रोहिणी पती पळाला झाला ते तवा शिकी होऊन या शिकी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊन या नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक कापोत होऊन या अर्क पळता झाला ते दवा किर होवनी रुद्रारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले पायाळावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला षडबाहू वीर दीप्यमान असिलता खेटक धनुष्यबाण त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रगटला पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित खांड मिशा पडित ऋत्विध्वजांच्या ते धवा शरणी धरून आपटिले बहुतांचे चरण मोडले कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता मागुनी पातला शंकर तेने दक्ष पृतना मारिली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला देखून या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेतुनी पळाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षाद्वा निंदिले कैसे विरूपाक्षा तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेषी या पाहे पा विद्युत प्राय असिलता तीव्र उद्वहस्ते महावीर छेदिता झाला दक्ष शिर प्रलय थोर जाहला दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्रे पायांतळी रगडले मग उमा माधवांपाशी ते वेळे देव पातले चौकोडीनी सकळ सुरांसहित कमळा सन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागी उठवी संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणूनी लावा दक्षांचे शिर परिते नेदी वीरभद्र पायांतळी रगडले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीन ऐसा संवार जो शिवनाम न घे पवित्र जीवाचे दिन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदिन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णुसान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संवारीन तया ते सर्वता नेदी मी दक्ष शिर काय करतील विधी हरिहर मग मेशी शिर सत्वर दक्षा लागी लाविले सजीव करुणिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने महाक्षणात जे आनंदवंद तेथे शंकर राहायला येऊन मग 1000 वर्षे संपूर्ण तपासनी बैसला पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिवारत्ना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका पुत्र झाला वैनाक्य पर्वत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमला जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना तिचे स्वरूप पहावया येती सुर भुरसूर मिळून याचीचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नवे मृगन मीन कल्हार घंचन कुरवंडती करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगुष्टी न तुळे तिजा आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीराव देखोनी जिचा माझ मुख न दावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ काळोनी दंतवे तेज पडता मेदिनी पाषाण महाराण मनी पै होती आदी माया प्रणवरूपिणी ते झाली हिमगनंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेदपुराणी वंद्य जय कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखावरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडणी वरी जाय ब्रह्मादी देव मुळी हुनी गर्भी बाळे तिनी बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलागी
सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती संपद मुद्रा जेथे उमटती कमळे वोटती दिव्य तेथे त्या सुवासाची वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदी सहित त्रिपुरारी येऊन हिमाचली तप करी शिवदर्शना झडकरी हिमनग येता झाला घालोन या लोटांगण करीत तेव्हा भोवत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवांचे 60 सहस्र लावण्य खनी सवे सखिया जैशा पद्मिनी तया सहित गजास्य जननी सेवा करीत शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्माली कमलोचन तेही घोर तप आचरण उमा रमन अर्चिला सहस्रदळ कमळे करून त्रिवर्ण पूजिती नयन सहस्रात एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्चन करते झाले मागुती एक न्यून आले मग शिर कमळे अर्पिली प्रसन्न होनी त्रिनेत्र तिघे उठविले तारकपुत्र तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांशी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे तिदली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोभोनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघांजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुनी देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांसी घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन मने मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिवमने पाहिजे रत त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशी मित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बलवंत मूर्तिमंत पे झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्दोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र वैकुंठीचा कुमार झाला शश तेजस्वी रथी चढथा उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने मग शंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुर दळे समारिली होता युद्धांचे घनचक्र वीरभद्रे समारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पे अमृत शिंपिता अमीप सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृतकुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती दिव्य सहस्र वर्षे झाली याची रीती न लवती पाती कदापि अंगी लोटला धर्मपूर ते हे भीमरती गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष येते ते जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेथे असुरांशी जय अपार मग बौद्ध रूपे श्रीधर दैत्य स्त्रियांत प्रवेशला वेदबाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाक्षशास्त्र पतिव्रता धर्म मोडून समग्र व्यभिचार कर्मे करविली तेने दैत्यांस झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजिला विष्णुवान पशुपत्र स्थापोनी उगवले शस्त्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड की उभारिला कालदंड संहारावया विश्वाते की प्रलय अग्नीची शिखा सबळ की कृतांताची जिवा तेजाळ की ते प्रलय मेघातील मुख्य चपला निवडली की सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटले त्या अस्त्राठाई देव दैत्य भयभीत हृदयी म्हणती कल्पात मांडिला न्यास सहित जपोनी मंत्र सोडून दिदले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्र विजा कडकडती तैसी धावी नली अश्रशक्ती भये व्यापिला शिरा सरितापती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरी कंदरी असुर दडती एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते त्या अस्त्रेन लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्यात तृतीय नेत्रीचा पळयाग्न साह्य झाला तया ते तिन्ही ग्रामसेने सहित त्रिपुरे भस्म झाली तेत देव शिवस्तवन करीत चरण धरीत सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला तोर देव पळविले समग्र चंद्रसूर्य धरुणी नेले भागीरथी आदी गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या ब्रह्मा विष्णू शचीवर करिती एकांची विचार
एकांती विचार म्हणती शिव ओमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याशे हस्ते मरेल तारकासूर मग बोलावणी पंचशर म्हणती तुवा जाऊनी सत्वर शिवपार्वती ऐक्य ऐकरी हिमाचळी तप करी ओमकेश मन्यथा तू भलेवी तयास मग रती सहित कुमवेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसते वन समस्त शृंगारिले ते धवा शिवाच्या मानसी सतेज प्रवेशला शफरीध्वज पाखरे करीती बहु अगजवज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हंकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होऊनी कामातूर पाठीसी उभी मन्मथाच्या शिवे उघडले नयन तो पुढे देखिला मिनकेतन मने माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला निघाला प्रलय वेश्वानर भस्म केला कुसुमशर फाल्गुनी पौर्णिमा साचार काम जाळीला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारून नानापरी उपायसिती शिवाची आज्ञा तेपासून फाल्गुन मासी हुताशनी करून जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाणत्या बाधी ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्त्र तत्काळ उठोनी कर्पूर गौर गेला कैलास सदनाशी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनात मने कृष्णा अवतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येशी भोगिता कंदपरास शाप दिधला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामातो असो इकडे हिमनग कुमारी शिवप्रप्ती लागुनी तप करीत सप्तर्षी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाती पार्वती तप करी जेवणी शिव तेथे गेला बटुवेश धरुनी गायनाच्या छंदे करुणी पुसे भवानी प्रति तेव्हा कासया तप करीसी येथ एरी म्हणे जो कैलासनाथ पती भावा येतदर्थ आचरे तप तेथे मी बटू बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण चार्दूल चर्म नेसला सर्प भूषण वसविले महास्मशान भूतगण संभवते तरी विष्णुविलासी सगुण त्यासी तू बरी तू एक वचन तुझ योग्य पंचवदन वर नवे सर्वता ऐकता क्षोभली जगन्नात्मा म्हणे शिवनिंदिका होय परता वदन दाखवी मागुता परमखळा द्वेषिया शिवनिंदिका निंदक जो दुराचार त्याचा विटाळण व्हावा साचार तुझ शिक्षा करण निर्धार विप्र म्हणून राहिले देखुनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करीत कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरियेले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मागलवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्मा अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना जडकरी गेली ते देवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे तेच आदरे पूजिले षोडशोपचारे करुनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकुन म्हणे शिवानी भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मंत समस्तर चैत्रमाशी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीशी निश्चय करुणी सप्त ऋषी स्वस्थानाशी पातले कधी होईल शिवगौरी लग्न इच्छिती महेंद्रादी सुरगण तारकासुरांचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीसी पाठवून ते वेळे सर्व देवन शिवे बोलाविले घेऊन त्रिदंशाचे पाळे पाकशासन पातला इंदिरेसहित इंदिरावर सावित्रीसहित चतुर्वक्त्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यांसहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादश रुद्र द्वादशार्क यक्षनायक पातला आपुलाल्या वाहनी वैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका अधिकरुण किन्नर गंधर्व सर्वही एवम सर्वांसहित शंकर हिमाचलाशी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पुजोनी नेत सकाळाते 200 सहस्र योजने मंडप उभविला ज्याचे तेज अमुप सुवर्ण सदने देदीप्य जानवंशाशी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वऱ्हाडी होत विस्मित एकमनती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण व असो देवक प्रतिष्ठा करून मोळा आला हेमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपुल्या मंडपात मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमचाळ करीतसे लग्नघटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनग जबाळी उभी केली
पटाड लग्नघटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याह निष्ठिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करती प्रदक्षिणा शिवशक्ती ते दवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परिनोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनक देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्य जामात पट्टपटा वीर्यबिंदू पडत 60 सहस्र वालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्माचे वाचवे शिर छेदोनी टाकिले ते दवा. झाला एकची हाकार त्यावरी वैकुंठचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्भक्त नाम तैपासोनी. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे. सवे पार्वती घेऊनी कैलासाला शूलपानी यावरी सर्व देव खेळ मिळवणी प्रार्थिती झाले विश्वनाथा. कुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग व करोनी जीवविला. अंधक पुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र शिवाशी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती. 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परिनोहे वीर्यपात नवे सूत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त देवललना धरुणी नेत दासी बहुत पे केल्या. देवशिवाशी चरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नवेची. मग अग्नियात पाठविला अतीत वेश तेने धरिला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणूनी. हाक पडूनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित माझे वीर्य धरुणी अद्भुत भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरून अग्निस देत अंबिका आणून सांडले जेथे वीर्यजान रेत कूप झाला तो. तोची पारा परम चंचळ न धरवे कोणा हाती तेजाळ असो कृष्णानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा. अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार तो हसाही कृत्तिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या. त्या गंगेत स्नान करूनी तापत बसल्या साही जणी तव अग्नीने गर्भ काढूनी पोटात घातला साहींच्या. साही जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करती मनी मग लज्जने गर्भ काढूनी साही जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूर वाहन भस्म अंगी उपासित शिवाचे. शिवे निजपुत्र जानोनी नेवनुनी लाविला अपर्णास्थनी 7 वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे. देवांशी सांगे वैश्वानर शिवाशी झाला स्कंदपुत्र ऐकता देव समग्र तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्षहुनी त्याचे नगर वेडती सुधापानी पुत्रनेत सहित तेची क्षणी तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण दिव्य रथी बैसवणी अभिषेकीला कुमार. इकडे तारकासुर सुधापानी शुद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यानी आले पळोनी कुमारा पुढे. स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्थवन रक्षी तारकासुरांपासून शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी. 33 कोटी सुरवर उभे स्वामींचे पाठी भार तारकांगी बळ अपार 10 सहस्र कुंजरांचे. तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामींचे पाठीशी सुर लपती सत्वर जाऊनी. लक्ष्मणी या पाकशामन शासन तर्के शक्ती दिदली सोडून प्रळय चळेश मागे टाकून मनोवेगे चालिली. भयभीत चक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून मने इंद्रा संगमरंजन निवारी येऊनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधुर मनगण कांतका निवारी प्रलय शक्ती हे. वैकुंठीहुनी योगमाया हरिणी धाडिली लवलाया तिने ते शक्ती परतुया एकीकडे पडिली. यावरी तारके बाणांचे पूर स्वामींवरी सोडिले अपार मुख पसरवणी शिवकुमार तितुके गिळता झाला. नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती तितुक्या गिळल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने.
कल्परुद्र समान भयानक दिसे मयूरवाहन तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी अवळिले. जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरितसे चहूकडून प्रळय काळवास शिवनंदन गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिका. ऐसे देखून षडानन कृतांता ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरोनी अवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृगतवत. निघोनी गेला प्राण दुधुंबी वाजवी शशीचरमन. पुष्पे वर्षिती सुरगन करस जोडून स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले. तारकासुरांचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देव स्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा जयघोष. कुमार गेला वाराणसीस नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिदले. मग झाले मौजीबंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबेप्रती सांग स्त्रिया कैशा असदी. म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडून येदिमी. ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पळून. मग ते जगन्नात्मा आपण धरू धावी नली तयाते. नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी वेदुपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना निज वदन दाखवी. घेई दुचे तुधलोनी म्हणून कुमार व मी ते क्षणी. बोले तेव्हा शापवानी क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शनाजी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासिक कृतिका योगी. तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटून नेई त्वरित वाराणसी जाऊनी. मग स्वामी आनंद वदना जाऊनी आनंदविली शिवभवानी. हुबेंतांचे समाधान करुणी मागोती गेला पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथासुत शौनिकांदिकांप्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्माणादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन खंड त्रयोदशाध्याय गौड. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना. भक्तवत्सला भवभयहरणा भेदातिता भूताधिपते. भवानी वरा भक्ततारका भोगी भूषणा तपपालका. भाविक रक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषण. तिपाषणवांता त्रिभुषहारक त्रिगुणवंता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीतका त्रिगाणवेदा. तुझ्या कृपाळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीला अमृत. आता कळसा अध्याय 14. 13वे अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनिकादिका लागून सुत सांगे नैमिषारणी सीमावलोकने तत्वता परिसाता. गजास्य षडास्याची कथा दोघेही धाकुटे असता. जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन. विश्वजननी देत स्तनपान शृंग दंडे करून. दुग्ध ओढीत गजास्य आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती. शुंडा फिरवीत गणपती. शुंडेत पय साठवून षण्मुखांप्रती बोलतसे ते धवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मांदिका जे
अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे शराचर जननी लंबनासी क मजला गुणी उच्छिष्ट दुग्ध तो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुडेची धरून या खाले पाडू काही ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे का हो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जल मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पय फेन धवल धराधरंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही या ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पय फेनो धवल धरांधर नेत्रनंदिनी वेल्हाळ तिसी हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यासी उतरी मज स्तनपान देई मग जगदंबीने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुख आवडा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते दवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हसत म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत हा कपोडीत आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आणि कपाच आनसी कोटुनी ऐसा ऐकता पिनाक पाणी काय हसणी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन यावरी अपर्णासु असे वदन प्रत्युत्तर देतसे म्हणे हा तुम्हां सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती दिला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावूनी आली जगत्रय जननी वक्रतुंडासी हृदयी धरुनी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सान करी जगदंबा मग हसवून अग्नी संभुता प्रति बोले वचन गजवदनासी कठीण भाषण ऐसे कैसे बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजले माझे द्वादश नयन यावरी हेमवती हसून एकदंता प्रति बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजले यावरी नागानन बोलले ऐक माते अन्याय याचा माझी शुडा लंबाय यमान याने मोजली चौंगी घालून अन्याय हा थोर तिबुणाहून करिता आडव अंबेयासी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे माझे याने मोजिले हस्त यावरी करीमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करशील ताडन नगाध्वजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इभ मुख म्हणे भेडसावून मज बोलिला हासन साहवे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुणी दोघांची प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते दवा यावरी मंदनांत कपा हे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रिलोकात्माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटामुकुटात लललाकृती काय दिसत तुमची करणे अद्भुत पद्मज बिडो जे समजेना कैलासपती म्हणे इभग म्हणे हरी मध्ये मृगनाशवनयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरमजणी म्हणे कपाळ मौळी जळतांदळी श्रींचे वदन एम वेळी दिसते मज भालनेत्रा यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज शोभाय माझ सतेज टवटवीत दिसत असे यावरी सजल दर्वना स्कंदमाता म्हणे पंचदश नयना कुरळ केश व्याघ्र चर्मवसना कृष्णवर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन नसतेची पुससी छंद घेऊन रमारमन सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळासी भोवया का खंडवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अम्नाय श्रुती नेनती यावरी बोले हिमनगजामात भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित सलिल लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रमंदांची स्वामिनी बोले कोमनाची कमंडलस्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनकपानी काहो दिसती आकर्णते यावरी शपरीध्वज दहन बोलत कमळा भोवते बहुत नेत्र नव्हेत मीन तळपत संगमने निरखी बरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवास्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी
ऐके सुधार धर नंदिनी ते स्तन नव्हे ती दोन्ही विलोकिनी पाहे बरे. गंगार्धाचे दोन्ही तेरी चक्रवाके वैसरी साजिरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. ऐकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन तुमचे मोनेच धरावे चरण बोलता प्रमाणनच म्हणावे. मग मांडूनिया सारी पाट खेळती दाक्षायणी निळकंठ ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजननी. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्भवनंदन ब्रह्मविना वाजवून करी स्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळविलो की नारदमुनी म्हणे केल्या वाचोनी रंगन ये खेळाते. दोघांसी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकिल त्यासी एक व्यस्त आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारद मुनी हसतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले हिरोनी एकामागे एक तेच क्षणी 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी शेवटी कौपिन ही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभिपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला नारद गदगद हासिनला काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझ इने दिदले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझ कोण पुसत होते. एवम तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसे ऐकता भाललोचन गेला रुसून घोर वना. इतुके कृत्य करून गेला तेथुनी ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मुळाग्न कोटे काही जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत गोत्रवर्ण आश्रम विरहित चहू देहासी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंबा शरण्य घेऊन या वनासी चालली शोधावया गिरी कंदरी मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा. सर्वही तीर्थे शोधली सवे बहुतांशी पुसला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर एक घेती वायूचा आहार त्यासही पुसला श्रीशंकर कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परितेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती एक वादविवाद निगोती करिता बहुत भागले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमार मन दुरावला. एक नाशिती कुश मृत्तिका उदक म्हणती आम्ही इतुकेनी पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदी माया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय येथे. ठाई पडावया शिवस्वरूप शिराब्धिपती करीतप मगवा द्रोहिणी करीती साक्षेप निषेधिनी याची लागी. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गण म्हणती ईश्वर समर्थ जीवमस्थान त्यांचे पदन पावतीते. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पतंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव प्रमानंद परम वेदशास्त्र अगम्य जो. त्या शिवांचे नाम घेऊन जगदंबा बाहेर घोरवनी सकळ अभिमान टाकून वल्लभाभी शरण तूते. सकळ तत्वे शोधिता साचर शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुर हर विलोकीला जगदंबिने. तो सात्वांसुखी झाला तल्लीन झाकिले असती पंच दशनयन देवी म्हणे श्वशुरगृही येऊन रहिवास केला असे. अपर्णामणी विचारी याची रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी येवसरी क्रोधायमान होईल. मग भिल्लीचा वेश धरून मयूर बिच्छांचे केले वसन अनुपम वेश धरून मोरहर भगिनी चालली. अनंत कमळ भववांडमाळा त्रिभुवन सुंदर गोंपी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करुनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्वाश्चर्य करती गायन रीती ऐकोनिया. वैरभाव वनचरे विसरती आहार त्याजिला तन्मय होती नंद्याचे
जल प्रवाहत खुंटती पक्षी विसरती देहभाव निश्चळ झाला पवन विधुंग रंग गेला वेदोन कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊनी षडपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे तांटक झाले विधुचंड किरण देवललना म्हणती ओवाळून इजेवरून जावे समजती आदी जननीचे अपार लाघव निरंती शक्रादी कमलोद्भव दिव हिमरणीचे जे वैभव दंत तेजे झाकिले दंतपंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभ वेदोनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथीच्या परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलत कल्लोळ तेसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून जास्वनीळ पाहता झाला तेदवा पायंजन नोपुरे रुंजून त्यात क्षुद्र घंटा रसाळ गर्जती करीची कंकणे झनकारती नृत्य गती सरसीच भृतलताप चढवुनी कामशत्रू विधीला नयन कटाक्षबाणी मन कुरंग पाडीला धरणी सुरवर्णा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तपध्यान विसरुणी वृत्तांत पुसेती येते मने तू नारी कोटील कोण कामानळ शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी असे तुझे नाही तुझा वदन इंदू विलोकन चकोर झाले माझे नयन तुझा वदन इंदू विलोकन चकोर झाले माझे नयन आता वरी मज लागून तुझा आधीन मी झालो यावरी बोले भिल्लीनी उमे ऐशी ललना टाकुनी का बैसलासी घोरवणी कैलास भुवन त्याज्यनिया मी तो परणारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाकपानी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नेन घ्यायची यावरी भिल्लीनं बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळी लक्षणात अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्ष यागे उडी घालत क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागोती तिसीवरी मी धुर्जटी परी ती कवटाळीन मोठी अतिकपटी मी जाणे भिलीन म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेसी ती जहुनी शिरी ठेविली स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गेयसी पट्टराणी टाकुनी का हिंडसीवनी परललना देखोनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभनी शुंभादी दैत्य शुद्ध युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नच जाय परतोन कैलासासी निश्चये तिसी मी न करी संभाषण तुची वरी मी झालो तुझ अधीन जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बैसली तुझ्या पाठी 2 वेळा वरीला दुर्जटी तिची गती हे केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोनी जाशील न कळे मज तृती पण खेळता सहज तुझे त्याची हरविले न बोलेची मदन दहन भिल्लीने मागोती करी नृत्य गायन मग उठविला पंचदशनयन तिसी आलिंगन द्यावया आंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुहर मुख शशी दावी सुंदर बाक घेई पे माझी तू मजमाळ घाली घे येऊन मी न जाय तुझ टाकून मग जगदंबा बोले हसून यावे बोवना माझिया मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खडवांग पाणी मदनांतक बेधोनी कैलासदासी नेला तेधवा सिंहासनी बैसवणे षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपुले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाही त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भावानी त्यांची आणिले मज समजावनी सुत शृणगानिका लागोनी कथा सांगे विचित्र करी विना घेऊनी ब्रह्मसुत शिवांजवळी आला अकस्मात हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु परी कांतिकानगरी श्रियाळ धरी
धीर गंभीर उदार सुशील कीर्तने भरिले जनमंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र झाली वर्षे 10 सहस्र. इच्छा भोजन दान पवित्र अतिंता प्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्नी आणून पूर्वित शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुच्छळ अतितवेश धरून येता झाला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुच्छळची. म्हणे मज देई इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन श्रियाळ चांगुना येऊन पाय धरती सद्भावे. आणूनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोसूनी षोडशोपचारे पूजा करुणी कर जोडून ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन एरू म्हणे नरमांस देई आणून तू चोर हानीसी धरून त्याचे मासन घेई मी. धरुणी माझा उद्देश विकतानशील मनुष्य तेन घेई मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा. चांगुना म्हणे कर जोडून मी आपुले मांस देते करी भोजन. श्रियाळ म्हणे मानले पूर्ण माझे मांस देतो मी. येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघांची बक्षिता अन्नसत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेलाळ तो मज देई भोजना. ऐसा ऐकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत. मी काय आहे वक्र व्याघ्र रिस बक्षू तव पुत्रांचे मास उबगण मानवणी विशेष पंचवूनी घाली मज आता. माया मोह धरून कोणी कराल जरी वृदन तरी मी जाईन उठवून सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या नेई धावत. ऐसा ऐकता अकस्मात बाळ आला धावूनी. अतितासी करुणी नमन माता पितियांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशित दान अतीत मागतो राजसा. बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतीत होता तृप्त पूर्ण उमार मन संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावया. चिलयासी चुंबन देऊन हृदय धरेला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जन्मीये. माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले मास अंगीचे. आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजन अतिताते. अत्रिनिंद्रिय दृष्ट्या श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठवून चालीला तत्काळ धावती चांगुना श्रीकाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले. सर्व गातांत शिरप्रधान त्याची कैसे ठेविल वंचून तवती दोघे धरती चरण तेही पचवून घालितो. शोभ न धरावा अंतरी नेनतपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी तत्व आमुचे राखावे. मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येही बाहेर येऊन उखळात घालूनी कंडन मज देखता करीत आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वास हानी करुणी जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपलरणा शिर आणूनी करी कंडना सत्व पाहे कैलासराना अंतरी सद्गद होऊनी. निज सत्वाचे उखळ धरिले शर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेलाळ निर्धार अचळ धरुनिया. अतीत म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुडाळ खंती करिता पयभयन धवल दुरावेल जानपा. ते सद्भव सरस्वर विलासिनी कोमल हृदय नृप कामिनी की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया. तिचे पाहता निज वदन कळवंडला रोहिणी रमन मृगशा वाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला रूप किशोरा सुवासे वक्त्रा राजीव नेत्रा येऊनी उदारा धन्य केले. तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माता तुझविन परदेशी आता तो दुबळी भनंग झाले मी. कुजकमडली अतिसुंदरा कंचुकी बाहेरी फुटल्या दुग्धारा की पुलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या तेने. म्हणे अतीत जेवुनी अवधारी जाऊ दे राज्यद्वारा बाहेरी देह दागिन अवसरी यावरी धीरन धरवेपे. कैलास पंत लक्षुन सखया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी. तू मोक्ष द्वीपांचे केने करून जाशी कैलासराज पेठ लक्षुन तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको. उदकवीन जैसा मीन तैसी मी
तानह्या तुजवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपुली सार्थका करुणी गेलाशी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ, मग ते पचवून तत्काळ उठा म्हणे अतिताते. अतित म्हणे अवनी पती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसा ऐकता श्रीकाळ नृपती झाला चित्ती संकोचित. चांगुना म्हणे नृपानाथ सत्व राखावे सत्व आता, विमुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी. 9 मास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नव्हे चौप्रहरात. पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी ताट वाढोनी आणिले वेघेसी. अतित म्हणे चांगुनेसी तोही नेई सवेग. अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसला नृपसुंदरी. यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वता. निपुत्रिकांचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न. दीपेविन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही. नासिके वाचनी वदन की वृक्ष जैसा फळाविन, की भूमुळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी. तव ती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सुत. चांगुना म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईल आता. एक बाळ तो दिदला भोजनासी, आता महाराजा सत्वर किती पाहसी. ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहीवर दाटला. म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोहळा करून स्नेहाळ हाक पोडी चांगुना. नयनी चाललेल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा. दीर्घ स्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी या आकांती. आहा झाले वंश खंडन न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन वस्त्रवो लागले प्रेमधरे. बाहेर फुटली मात वळसा होत थोर, नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवणी. विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईश प्रसन्न होनी श्री शंकर काय देईल ते न कळेची. अतित म्हणे चांगुनेशी जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुणाराशी. यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक मनसी लोक, हा धोनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतित वचना दीर्घ हाका फोडित चांगुना. म्हणे चिलया गुणनिधाना येई स्नेहाळ धावुनी. अतित तुझविन घे घ्रास कोठे गुंतलासी खेळावयास. माझे ठाणे तू पाडस सत्व राखे येऊनिया. तू न येसी जरी धावून तरी माझा जाऊ पाहे प्राण. दशलिशा विलोकिन चांगुना पाहे ते धवा. मागू ती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवी मित्रमंडळ. तैसा धावतीची आलाबाळ पाहे श्रियाळ स्नेहबरे. अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला निज अंगावरी बैसविला. श्रियाळ चांगुना ते वेळा पायावरी लोळती. सुरवर सुमने वर्षतीय पार, दुधुंबिना ते कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुना दिव्यरूप होऊन. चिलयाशी सिंहासनी स्थापून शस्त्र धरिले तयावरी. संचिवास निर्वोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर निजपदी. जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया. कांतीनगरी सौख्य अगाध, त्रिभुवनी न माई आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत. 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर. गयावर्जन घडे हे, की 14 रत्नांचा प्रकाश. येतेची झाला एकरस, की 14 चक्रे निशेष. प्रिय 14 हे लोकांते, की 14 कांडे वेद. की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन. परम प्रीती करता ग्रंथ लक्षण फल समान सर्वांसी. इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करील निजागांची साऊली. आयुरारोग्य ऐश्वर सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसोन, व्यंध्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित. शत्रुक्षय क्षतार्थ, दक्षिणामुखे वंचिता. शत आवर्तने करिता भक्तियुक्त, पोटी होय शिवभक्त सुत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे
तेथे त्रिमास करता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसन भावे प्रचित पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पुजवून अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून सुश्रुत होऊन करावे शयन. स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे जे जे पडेल संकट ते निवारील नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे. प्रथम अध्यायी मंगलाचरण दशारे रायांचे आख्यान. कलावतीचे पती उधरीला पूर्ण हेची कथन निर्धारे. द्वितीय अध्याय निरूपण शिवरात्री कर्मविपाक कथन. तिसऱ्यात गौतमी कथा सांगून वाल्मक्षपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगाचरण गोपबाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादी. 6वा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुग्राचे कथन बे. 9मासात वामदेवाचे आख्यान सुरस. दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली भौवस अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण. महानंदा गेली उद्धरून भद्रसेन रावतरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार. विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पेय. 14व्यात शिव अर्पणा विनोद. गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्र अगाध. 14वा अध्याय संपूर्ण. हा श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद सांप्रदाय परम अगाध. श्रीधार गोविंद आदी उपदेशी कमलोद्भवा. तेथून अत्रि ऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्मा दत्तात्रेय अगाध. त्यापासून सदानंद रामानंद यती. तेथून अमलानंद गंभीर. मग ब्रह्मानंद उदार. त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पे. तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध. त्यापासाव पितामह दत्तानंद. पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहुनी 4 योजने दुरी. नैऋत्य कोणी नाझरे नगरी. देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण. तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पे. तो ब्रह्मानंद माझा पिता. सावित्री नामे माझी माता. मंदुनी त्या उभयंता शिवलीला अमृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्म कमलकुंडलच्या तीरी 12मती नाम नगरी. अद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीला अमृत ग्रंथ आद्यंत 14 अध्याय पर्यंत. जय जय शंकर उमानाथ तुझ प्रीत्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गवरा. ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज ब्रह्मणा अक्षर अभंग दयानिदे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. सदा परिसोत सज्जन अखंड. चतुर्थाध्याय गोड हा. इति चतुर्थाध्याय ओव्या एकंदर समर्थ. श्री सांब शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.